अशोक खरात प्रकरणामध्ये 150 पेक्षा अधिक व्हिडिओज, पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती, आक्षेपार्ह आणि संवेदनशील व्हिडिओजचा मोठा साठा। खरात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर, लैंगिक शोषणाचा प्रकार 15 ते 20 वर्षांपासून सुरू असल्याची माहिती, पीडित महिलांची संख्या 500च्या पुढे जाण्याचाही अंदाज, नव्या तक्रारींमध्ये विद्यार्थिनी देखील पीडित। खरातच्या मिरगावमधील श्री शिवनिका संस्थानच्या संपत्तीमध्ये 2024 मध्ये अचानक वाढ, एका वर्षामध्ये संस्थानला 76,91,000 रुपयांच्या देणग्यांचा महापूर, तर 2025 पर्यंत शिवनिका संस्थानची संपत्ती 1,81,00,000 खरातच्या आणखी एका फसवणुकीचा पर्दाफाश, तुर्की मधच्या नावाखाली भक्तांकडून उकळले लाखो रुपये, 1 किलो मधाची किंमत तब्बल 9 लाख रुपये, मध शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक असल्याचा दावा करत विक्री। अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस आज विधिमंडळात निवेदन करणार, पोलीस तपासामध्ये काय समोर आलं आज प्रथमच अधिकृतपणे बाहेर येणार। अमेरिकेने इराणच्या पॉवर प्लांटवरील हल्ले 5 दिवस पुढे ढकलले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती, इराणवरील नियोजित हल्ले तात्पुरते स्थगित करण्याचे ट्रम्प यांचे निर्देश। नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा, इराण सोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खलबतं, युद्धादरम्यान वाटाघाटीवर भर देण्याचे ट्रम्प यांचं आवाहन, तर चर्चेनंतरही हल्ले सुरूच राहणार, नेतान्याहूंचा इशारा। पंतप्रधान मोदी 100% ट्रम्प यांच्या नियंत्रणात आहेत, राहुल गांधींची टीका, पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये 25 मिनिटांचं भाषण दिलं, पण अमेरिकेविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही, राहुल गांधींचा निशाणा। युद्धविरामानंतर सोनं आणि चांदीचे दर वधारले, सोन्याच्या किमतींमध्ये 5,000 रुपयांची वाढ, चांदीच्या किमतीमध्ये 10,000ची वाढ, तर शेअर बाजारामध्ये सुद्धा मोठी उसळी, बाजार उघडताच सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला। साताऱ्यामधील वादावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा, मंत्री शंभूराज देसाईंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी, साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, शिंदेंसमोरच फडणवीसांकडून इशारा। उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा निरोप समारंभ, निरोपावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणाची परंपरा, एकनाथ शिंदे बोलणार का याकडे सुद्धा लक्ष। कोल्हापूरमधल्या कागलमध्ये गर्भलिंग निदान चाचणीचा पर्दाफाश, बिद्रीमधील श्रद्धा हॉस्पिटलवर छापा, 2 डॉक्टरांसह एजंटला सुद्धा बेड्या, संशयास्पद औषधं सुद्धा हस्तगत। अमेरिकेच्या टेक्सासमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पामध्ये भीषण स्फोट, यंत्रणांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे स्फोट झाल्याची माहिती, स्फोटानंतर आगीचा भडका, व्हिडिओ सुद्धा व्हायरल। कोलंबियामध्ये भीषण विमान दुर्घटना, हवाई दलाचे विमान उड्डाण घेताच कोसळलं, विमानामध्ये एकूण 110 जवान असल्याची माहिती, 66हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। Thank you.